जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ DMLT, BMLT असेल किंवा BPMT चे विद्यार्थी असतील, MLT चे विद्यार्थी असतील किंवा PGDMLT चे विद्यार्थी असतील, BSc DMLT चे विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. इतर संवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आज प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावरती जे संकट आलेलं आहे, हे उद्या तुमच्या पदांवरती सुद्धा येऊ शकतं. आणि मी आता सांगितलेले जे शैक्षणिक अर्हतेचे विद्यार्थी आहेत, डिप्लोमाचे असतील, डिग्रीचे असतील किंवा मास्टर डिग्री केलेले असतील, PGDMLT केलेले असतील, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्वाचा राहणार आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाच्या निगडीत असलेलं जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ नावाचं पद आहे, या प्रयोगशाळा तंत्रज्ञ नावाच्या पदामध्ये आता बघा, एवढं महत्वाचं पद आहे, आरोग्य यंत्रणेच्या निगडीत असलेलं जे पद आहे, या अत्यंत महत्वाच्या पदाचे एकूण 391 पद जे आहेत, हे डायरेक्ट लॅप्स करण्यात आलेले आहेत, मृत म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. आता एवढं शिक्षण घेतलेले, डिप्लोमा केलेले विद्यार्थी असतील किंवा डिग्री केलेले असतील, 4 वर्षाचा वेळ असेल किंवा त्याच्यासाठी लागलेली आर्थिक तुमची जे खिसा रिकामा झालेला असेल तो असेल, या सगळ्यांचा फायदा काय, हा प्रश्न मोठा निर्माण होत आहे. आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या नावाचे एकूण 391 एवढे पद जे आहेत हे मृत घोषित करणं म्हणजे खूप मोठा जास्त विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये आत्ताच नुकतीच DMER ची एक्झाम झालेली आहे. त्यामध्ये जवळपास 10,000 प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते. म्हणजे एवढ्या सगळे विद्यार्थी जे आहेत, या क्वालिफिकेशनचे आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतरच्या 2 बॅचेस आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आता हे कोर्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, कॉलेजेसमध्ये येत आहेत आणि खूप सारे विद्यार्थी हे कोर्सेस सुद्धा करत आहेत. आणि या सर्व विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय होणार आहे आणि हा अन्याय आपण थांबवू शकतो, त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि तोच प्रयत्न कशा पद्धतीनं करायचा आहे, आपण काय करू शकतो, कुठल्या संवर्गातील पद आहेत, पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पेज नंबर आहे, मी तुम्हाला हे सगळे डिटेल्स जे आहेत, PDF आहेत, आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तर पशुसंवर्धन जो विभाग आहे, या विभागामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे पद आहे बघा, यापूर्वी याचं वेतन स्तर आणि जुना आकृतीबंध आणि नवीन आकृतीबंध मी तुम्हाला एकदा फ्रंटला दाखवून देतो. थोडस परत यायला आपल्याला वेळच लागला तर लागला. बघा, हा जो GR आहे, हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग जो आहे, यांचा नवीन आकृतीबंध जो आहे, तो 10/10/2024 रोजी तयार करण्यात आलेला आहे. आणि नवीन आकृतीबंधानुसार बघा, पूर्वीच्या आकृतीबंधामध्ये जे आहे ते पद निर्माण करण्यात आलेली होती. नवीन आकृतीबंधानुसार तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे वेगवेगळे गट क चे खूप सारे पद निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे महत्वाचं पद आहे. आणि या पद जे आहेत याच्यामध्ये बघा, पूर्वी फक्त 9 पद मंजूर होते या विभागामध्ये. आणि त्यानंतर हा जो काही 10 ऑक्टोबर 2024 चा नवीन GR आहे, आकृतीबंध आहे, या आकृतीबंधानुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाचे एकूण 382 एवढे नव्यानं पद निर्माण करण्यात आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं एक पद जे आहे ते नव्यानं निर्माण करण्यात आलेलं होतं. असे एकूण 382 नवनिर्मित प्लस हे जुने 9 असे टोटल 391 जे पद आहेत, या 91च्या 91 पद जे आहेत ते मृत घोषित केलेले आहेत. बघा, या दुसऱ्या PDF मध्ये दाखवतो मी तुम्हाला. ही जी आहे, ही पशुसंवर्धन जो विभाग आहे, या विभागाद्वारे 23 जुलै 2026 रोजी हा एक GR जो आहे, हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. काय आहे बघा, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग जो आहे, याच्या आस्थापनेवरील अधीनस्थ क्षेत्रातील कार्यालयातील लघुलेखक, उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी, त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या एवढ्या क्वालिफिकेशनचं जेवढं महत्वाचं पद आहे, हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि या पदाला जे आहे ते तुम्हाला काढून टाकण्याचा जो GR आहे, हा GR
संवर्ग मृत घोषित करण्यात येण्याची जो जी आर आहे हा जी आर काढला आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, शासन निर्णय वाचून दाखवतो मी तुम्हाला डायरेक्टली. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील अधीनस्थ म्हणजे बघा एक्स्ट्रा पद म्हणून उल्लेख केलेला आहे इथं. क्षेत्रातील कार्यालयातील संवर्ग जो आहे यांचा सुधारित आकृतीबंध 10/10/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे किंवा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्याचीच मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी प्रत दाखवलेली आहे. सदरहू आकृतीबंधामध्ये समाविष्ट असलेले काही पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील लघुलेखक बघा, लघुलेखक उच्च श्रेणी गट क च पद आहे, याचे 3 पद. त्याचबरोबर लघुलेखक निम्न श्रेणी गट क चे एकूण 7 पद. आणि विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग जो आहे किंवा आरोग्य यंत्रणा जे आहे, या आरोग्य यंत्रणेशी खूप महत्वाचं निगडित आणि अत्यंत महत्वाचं गट क च जे पद आहे, हे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. याचं पे स्केल एस 13 असणार आहे. आणि त्यामध्ये एकूण 391 जे पद आहेत, नवीन निर्माण झालेले 382 प्लस ऑलरेडी आधी जे 9 होते, असे पूर्ण टोटल 391 पद मृत घोषित करण्याचा हा जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. बघा, खूप आपल्याला याविषयी पूर्ण काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर DMLT, PGDMLT, MLT हे जे क्वालिफिकेशनचे विद्यार्थी आहेत, यांना घरीच बसून राहावं लागणार आहे. आधीच बघा, आरोग्य विभाग असेल, आता या पदांसाठी, आता ह्या क्वालिफिकेशनसाठी फक्त आरोग्य विभाग असेल, DMR असेल आणि जिल्हा परिषद असेल, यांच्यामध्येच वॅकन्सी येत असतात. आणि मोस्ट ऑफ दी आता त्याच्यामध्ये सुद्धा कंत्राटीकरण केलं गेलेलं आहे. आता NHM चा जो भाग होता बघा, NHM मध्ये एक वेळची बाब म्हणून सगळ्यांचं समायोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर आता NHM ची भरती जवळपास पूर्णपणे बंद होणार आहे. आता जसं 4th क्लासचं स्मार्ट सर्व्हिसेसला दिलेलं आहे, क्लास गट क चे सुद्धा बरेच पद, गट क चे जे पद आहेत, हे सुद्धा कंत्राटी पद्धतीनं एक स्मार्ट सर्व्हिसेस म्हणून आता सध्या कंपनी आहे तिला दिलेली आहेत. तशा पद्धतीनं आता NHM ची सुद्धा भरती निघणार नाहीये. थर्ड पार्टी कंपनी ज्या आहेत, या कंपन्यांना टेंडर देऊन पदभरत्या होणार आहेत. आता DMR आरोग्य विभागामध्ये सुद्धा कंत्राटीकरण झालेलं आहे. त्याच्यामध्येच ऑलरेडी या प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी या 2च विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती येत होती. परंतु आता त्याच्यामध्ये सुद्धा कंत्राटीकरण झालेलं आहे. आणि त्यानंतर आता हे पशुसंवर्धन जो काही विभाग आहे, दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या विभागामध्ये सुद्धा 391 एवढी नवनिर्मित पद डायरेक्ट मृत करून टाकलेली आहेत. म्हणजे यापुढे हा जो विभाग आहे, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग, या विभागामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद राहणारच नाही, त्याचं अस्तित्वच राहणार नाही. तर मग बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ होण्यासाठी जे क्वालिफिकेशन घेतलेले विद्यार्थी आहेत, त्यांनी शिकलेलं आहे, त्यांनी 2-2, 4-4 वयाचे वर्ष तिथं शिक्षण घेतलेलं आहे किंवा फायनान्शियली तिथं त्यांनी पैसे टाकलेले आहेत. यांचा जो काही फायदा आहे हा होणार नाही. आणि ते जे विद्यार्थी आहेत, हे प्रायव्हेटीकरण मध्ये किंवा कंत्राटी स्वरूपामध्ये किंवा कुठेतरी बाहेर प्रायव्हेटला काम करत राहतील आणि यांचं जे करिअर आहे ते पूर्णपणे संपून जाईल. यासाठी 391 पदं म्हणजे कमी नाहीत विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक तालुका लेवलला एक पद आहे आणि हे पद वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. यामध्ये बघा, या संवर्गात कार्यरत असणाऱ्या जे काही अधिकारी आहेत, या अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा विषयक लाभ अबाधित राहतील म्हणा. बघा, म्हणजे हे जे पद आहेत, या पदांमध्ये जे काही संवर्गात जेवढे कार्य करत अधिकारी जे आहेत, त्यांना सुद्धा अबाधित करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, हा जो काही आकृतीबंध आहे, हा शासन निर्णयामध्ये मृत घोषित केल्याच्या अनुषंगाने सुधारणा यथाअवकाश करण्यात येतील. म्हणजे बघा, खूप महत्वाचा पॉइंट आहे, त्यांनी दिलेला आहे की आपण बघा, जो काही पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आहे, या विभागामध्ये आस्थापनेवरील आकृतीबंध जो आहे, त्याचा शासन निर्णयामध्ये जे मृत संवर्ग घोषित केलेले आहेत, या घोषित केलेल्या अनुशांशिक सुधारणा यथावकाश करण्यात येतील. म्हणजे काय सांगितलेलं आहे, हा जो जी.आर आहे, याच्यामध्ये थोड्या अंशतः का होईना बदल करण्यात येतात, बदल करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हा शासन निर्णय आहे आणि आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर 100% हा शासन निर्णय रद्द होऊ शकतो. आणि हे जे 391 पद मृत घोषित केलेले आहेत, हे आपण कंटिन्यू ठेवू शकतो. त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत. काय सांगितलंय, सामान्य प्रशासन विभागातील जी काही भरती प्रक्रिया आहे, ही सुलभ करण्यासंबंधीचा प्रस्ताव जो आहे, तो मंत्रिमंडळाने दिलेल्या 13/4/2026 रोजीच्या मान्यतेस
लक्षून निर्मित करण्यात आलेला आहे म्हणणे त्यांची जी काही मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं तिथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा ही बाब खूप गांभीर्यानं आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गातील बघा कमी नाही 391 पद मृत घोषित करण्यात येणार आहेत. म्हणजे त्या विभागातून पूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळं खूप मोठा जो लॉस आहे, हा लॉस होणार आहे. हा लॉस बघा परत एकदा सांगतो तुम्हाला जे क्वालिफिकेशन घेतलेले विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये डी-एम-एल-टी केलेले विद्यार्थी असतील किंवा पी-जी-डी-एम-एल-टी केलेले विद्यार्थी असतील, त्यानंतर बघा बी-एम-एल-टी केलेले विद्यार्थी असतील, त्याच्यानंतर बी-पी-एम-टी केलेले विद्यार्थी असतील किंवा बी-एस-सी एम-एल-टी केलेले विद्यार्थी असतील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक होण्यासाठी जेवढे काही क्वालिफिकेशन केलेले विद्यार्थी आहेत, या सर्वांचंच यामध्ये नुकसान होणार आहे. आणि यांनी फक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे एकच पद लॅप्स केलेलं आहे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जे पद आहेत, ज्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकचं जे पद आहे, हे प्रयोगशाळा सहाय्यकचं पद त्यांनी असंच पद्धतीनं कंटिन्यू ठेवलेलं आहे. हे बघा प्रयोगशाळा सहाय्यकचं जे पद आहे, हे त्यांनी लॅप्स केलेलं नाहीये. प्रयोगशाळा सहाय्यकचे बघा एकूण पूर्वी 72 आता पूर्ण 72 पदं केलेले आहेत. एकूण जे पदं होते त्याच्यापैकी 24 पदं ऍड केलेले आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकचे एकूण 72 पदं या पदांवर पदभरती येणार आहे. लवकरच जी आहे ती या विभागामध्ये पदभरती येणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना लगेचच होईल तेवढ्या लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण याच्यावरती काय करायचं आहे, काय स्ट्रॅटर्जी ठेवायची आहे, आपण कशा पद्धतीनं हे पद मृत घोषित होऊ नये, कंटिन्यू केले जावेत या भरतीमध्ये, या पदांसाठी भरती यावी आणि भरून घेतले जावेत. यासाठी आपण काय करू शकतो याची स्ट्रॅटर्जी सुद्धा आपण ठरवणार आहोत. आता बघा मी याच्यासाठी एक स्पेशल WhatsAppचा ग्रुप क्रिएट करणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स असेल किंवा कमेंट बॉक्समध्ये असेल तिथं देऊन टाकतो. तिथं जाऊन तुम्हाला सगळ्यांना WhatsApp जॉइन करायचं आहे. विशेषतः हे क्वालिफिकेशन झालेले जे कॅन्डिडेट्स आहेत, जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी तयारी करत आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं आपल्याला जॉइन होणं गरजेचं आहे. आपण त्यानंतर निवेदन द्यायचे, कोणाकोणाला निवेदन द्यायचे, कशा पद्धतीनं विभागाकडे हे पद कंटिन्यू करण्यासाठी प्रयत्न करता येईल अशा पद्धतीने आपण सगळे जे आकलन करू शकतो आपल्या पातळीवरती ते सगळे प्रयत्न करणार आहोत. आपल्या प्रयत्नाला नक्की यश येईल आणि त्यासाठी आपल्या तुम्हा सर्वांची साथ मिळणं गरजेचं असणार आहे. त्यामुळं ही लढाई एकट्याची नसून सर्व क्वालिफिकेशन जे काही शिकलेले विद्यार्थी आहेत किंवा अपेअरिंग आहेत आता ज्यांचं चालू आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. आणि त्यामुळंच जे विद्यार्थी आता या DMAR 2023 DHS 23 असेल किंवा DMAR 2025 असेल यामध्ये लागलेले विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, अपेअरिंग आहेत त्यांनी सुद्धा यांना भाग घेऊन याच्यामध्ये सहभागी होऊन ही पदं मृत होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ही माहिती खूप अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळं तुम्ही लगेच WhatsApp जॉइन करा. WhatsApp ग्रुपला जॉइन व्हा. तुमचे ओपिनियन द्या. आपण पुढे कशा पद्धतीनं यावर हे थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, हा सुद्धा तुमचं मोलाचं मार्गदर्शन करा. आपण सर्वजण मिळून या जो आहे याच्यामध्ये प्रयत्न करू आणि ही पदं लॅप्स होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जेवढे विद्यार्थी आहेत लॅब टेक्निशियनचे, असिस्टंटचे, बीपीएमटी, डीएमएलटी, पीजीडीएमएलटी त्या सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवा. जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तेही आपल्याला सपोर्ट करण्यासाठी येतील. विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉइन करा. तिथं मी तुम्हाला सगळे लिंक्स आणि PDF जे आहेत ते पाठवून देतो. धन्यवाद.